असे म्हटले जाते, ज्याच्या अंगणात तुळशीचे वृंदावन ते घर स्वर्गासमान. कार्तिक महिन्यात तुळशी विवाह लावला जातो. हा तुळशी विवाह द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत लावण्याची प्रथा आहे. कार्तिकी एकादशीला चातुर्मास समाप्ती होते. याच दिवशी श्री विष्णू घोर योगनिद्रेतून जागे होतात आणि त्या दिवशी त्यांचा विवाह तुळशीशी लावला जातो. कुठलीही पूजा करण्याआधी आपल्याकडे संकल्प सोडण्याची प्रथा आहे. त्यामुळे आपल्याला ते पुण्यफल मिळते. तर पाहूयात आपण तुळशी विवाहापूर्वी संकल्प कसा करावा. तर संकल्प सोडण्यासाठी थोड्याशा अक्षता घ्याव्यात, फूल घ्यावे, हळदी कुंकू घ्यावे. त्यानंतर आपले कुलदेव, इष्टदेव, मातृपितृदेव, ग्रामदेव यांची सर्वांची स्मरण करून तुळशी विवाहाचे पुण्यफळ मिळावे म्हणून हा संकल्प सोडत आहे अशी प्रार्थना करावी आणि हातावर पाणी सोडावे. त्यानंतर आपल्याला करायचे आहे कलशपूजन आणि गणपतीपूजन. त्यासाठी चौरंगावर एक लहान स्वच्छ असे कापड अंतरावे, त्यावर थोडेसे तांदूळ टाकावे. त्यावर आपण कलश स्थापना करणार आहोत. या कलशामध्ये आपण नाणे, सुपारी, हळदी कुंकू, अक्षता वाहिले आहेत. त्यावर तुम्ही आंब्याची डहाळी किंवा नागवेलीची पाने ठेवून न सोललेला नारळ, हळदी कुंकू वाहून त्याची विधिवत पूजा करावी आणि त्यानंतर कलशाच्या एका बाजूला अक्षदावर आपण पंचामृताने स्नान घातलेला गणपती ठेवणार आहोत आणि गणपतीपूजन करून घेणार आहोत. गणपतीलाही अक्षदा, फूल, दुर्वा सर्व व्हायचं आहे आणि त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. लग्नासाठीचे गोपाळकृष्णही पंचामृताने स्नान घालून फूल, अक्षदा, गंध, पुष्प सर्व वाहून छानपैकी चौरंगावर मांडायचे आहेत. आणि आता विड्याच्या पानावर पैशाचे नाणे ठेवून त्यावर सुपारी, खोबरे, बदाम, हळकुंड असं सर्व ठेवून विड्याचीही पूजा करून घ्यायची आहे. तुम्ही 2 किंवा 5 विडे मांडू शकता. आता दीपपूजन हे करून घेऊयात. दिव्यांना हळदी कुंकू, गंध, पुष्प सर्व व्हायचे आहे. तुळशीचे लग्न म्हटले की तुळशीसाठी 16 शृंगाराच्या सर्व वस्तू आपण घेणार आहोत. त्यामध्ये सर्व काही आलं. जोडवी, हिरव्या बांगड्या, वेणी, फणी, नथ, गळ्यातल्या माळा, मंगळसूत्र तुम्ही हवे ते घेऊ शकता. अशा प्रकारे ही तुळस देवता नवरी बनवायची आहे. तिला हिरव्या बांगड्या, साज, गजरा, वेणी, फणी सर्व अर्पण करायचे आहे आणि तिला छान अशी सजवून घ्यायची आहे. तुम्हाला जेवढे शक्य आहे त्याप्रमाणे तुम्ही तिला सजवून घ्या. अशा प्रकारे सुवासिनीचा सर्व साज मी इथे तुळशीला घालून तयार केली आहे. लग्नासाठी श्री विष्णूचं कुठलेही रूप तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये मूर्ती घेतली तरी चालेल. मी इथे बाळकृष्णाची मूर्ती घेत आहे. एखाद्या प्लेटामध्ये थोडेसे तांदूळ, फूळ, अक्षदा सर्व काही टाकून त्यावर बाळकृष्ण ठेवावेत. बाळकृष्णालाही तुम्ही कपडे घालून सुशोभित करू शकता आणि हा बाळकृष्ण कुणाच्या तरी हातात देऊन आणि तुळशीमध्ये आणि बाळकृष्णामध्ये अंतरपाठ धरून 5 मंगळाष्टका म्हणाव्यात. बाळकृष्णावर आणि तुळशी मातेवर अक्षदा वाहून हे लग्न पार पाडावेत. तुळशी मातेच्या लग्नानंतर नैवेद्यासाठी फराळाचा एखादा गोड पदार्थ दाखवला जातो किंवा मग तीळ आणि गूळ दाखवले जातात. थंडीची नुकतीच सुरुवात होते त्यामुळं तिळगुळाच्या नैवेद्याची प्रथा असावी असे वाटते. आमच्याकडे मी तिळगुळाचा नैवेद्य दाखवत आहे आणि मी तुळशी मातेच्या लग्नासाठी करंज्याही बनवल्या आहेत. तो मी नैवेद्य दाखवला आहे. तुळशी मातेच्या लग्नानंतर तुळशी मातेला आपल्याला ओटी भरायची आहे. ओटी तुम्ही ब्लाऊज पीसने किंवा साडीने भरू शकता. त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे नारळ. नारळाची आपण हळदी कुंकू लावून पूजा केली आहे. आता ओटी साहित्यामध्ये तुळशीच्या लग्नानंतर बोर, चिंच, आवळा आणि तांदूळ, सुपारी, नाणे असे घेऊन आपल्याला देवी मातेची ओटी भरायची आहे. त्यानंतर तुळशी मातेची एक फांटी घरातल्या ज्येष्ठ अपत्याने धरावी किंवा मग कर्त्या पुरुषांनी धरली तरी चालेल आणि म्हणावं, 6 महिने झोपली होती, आता 6 महिने जागी राहा आणि भक्ताचं पालनपोषण कर. जर एखादा मुलगा अविवाहित असेल तर त्यांनी मला चांगली बायको मिळू दे, माझं लग्न लवकर पार पडू दे अशी मनोकामना व्यक्त करावी. असे म्हटले जाते, दारातल्या तुळशीचे लग्न लावले की कन्यादानाचे पुण्य मिळते. तर असे अतिशय फलदायी आणि पुण्यदायी तुळशी विवाह पार पाडा आणि पुण्यफळ पदरात पाडून घ्या. आपल्या प्रथे चालीरीतीप्रमाणे तुळशी विवाह पार पाडा आणि या पुण्यफळाचा लाभ घ्या. व्हिडिओमध्ये पूजाविधी सांगताना एखादी चूक झाली असेल तर क्षमा असावी. रामकृष्ण हरी.